नमस्कार, मी सिद्धेश ताकवले. सकाळचे 8 वाजता आहेत आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे शिवसेनेतून. आजचा दिवस राज्याच्या राजकारणासाठी अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो, कारण सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंच्या याचिकेवर आजपासून सुनावणी सुरू होतीये आणि हीच सुनावणी अंतिम आहे. दोन्ही पक्षांना अंतिम युक्तिवादासाठी 3-3 तास दिले जाणार आहे. ही सुनावणी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचं भवितव्य ठरवणारी होऊ शकते, कारण शिवसेना पक्ष कुणाचा, धनुष्यबाण चिन्ह कुणाचं, शिंदे उठाव हे कायदेशीर होता की बेकायदेशीर, हे सगळे या सुनावणीच्या अखेर स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र जर कोर्टानं ही केस 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग केली तर मात्र निर्णय येण्यास आणखी वेळ लागू शकतो, असं काही जाणकारांचं म्हणणं आहे. त्यामुळे आजच्या या सुनावणीनंतर नेमकं काय होणार, कुणाला बाण मिळणार आणि कुणावरती ताण येणार, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. आणि या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊयात. माझा सहकारी महेंद्र जोईल सध्या आपल्या सोबत आहे. महेंद्र, आपण पाहतोय की हा सत्ता संघर्षाचा तिढा काही सुटायचं नाव घेत नाहीये. कुणाला बाण तर कुणाला ताण होणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नेमकं काय काय होऊ शकतं आजच्या सुनावणीमध्ये? सिद्धेश, 2022 पासून आपण पाहिलं तर हा जो खटला आहे तो सुरू आहे. मात्र यावरती अंतिम निर्णय अजून आलेला नाही. तारीख पे तारीख ह्या निकालात या सगळ्या प्रकरणामध्ये पाहायला मिळाली. मात्र नोव्हेंबरमध्ये झालेल्या तारखेमध्ये 21 जानेवारी आणि 22 जानेवारी अशा 2 दिवशी सलग ही अंतिम सुनावणी होणार आहे. मात्र जस्टिस सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या खंडपीठाकडून आज नेमकं धनुष्यबाण नाव चिन्ह हे कोणाला मिळणार आहे, त्याचबरोबर जे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांना अपात्र करण्याची जी ठाकरे गटाकडून केलेली मागणी होती, असे 2 प्रकरण आहेत. ही सलग 2 दिवस घेतली जाणार आहेत. मात्र आज याच्यावर निर्णय होतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण असीम सरोदे जे ॲडव्होकेट आहेत त्यांनी काल ह्या गोष्टीमध्ये सांगितलं होतं की हे प्रकरण आहे ते 37 नंबरवर आहे आणि जर कामकाजाचं कोर्टाचं कामकाज पाहता हे प्रकरण 4 वाजेपर्यंत जर आलं तर ही सुनावणी शक्यता उद्या होऊ शकत नाही, म्हणजे आज होऊ शकत नाही. त्यामुळे आज नेमकं ह्या सगळ्या संदर्भात काय होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या 2 प्रकरणामध्ये ठाकरे गटाला की शिंदेंना नाव आणि चिन्ह मिळणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाकडून केलेली जी विधानसभा अध्यक्षांविरोधातली जी याचिका होती त्याचाही निर्णय आज होतोय की तो उद्या जाणार आहे, लांबला जाणार आहे, किंवा या व्यतिरिक्त कोर्टाकडून जर आज निर्णय येत असेल तर तो 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडेही वर्ग केला जाऊ शकतो. आतापर्यंत जी काही सुनावणी झालेली आहे, अनेक वकिलांचा आपण युक्तिवाद ऐकला. याच्यामध्ये नवाब रेबिया प्रकरणाचा उल्लेख वारंवार होतोय. या नवाब रेबियाच्या या सगळ्या केसनुसार महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा तिढा सुटू शकतो का, आणि हा तिढा सुटण्याचे कितपत चान्सेस वाटतात या सगळ्या सुनावणीतून? नक्कीच या नवाब रेबिया प्रकरणामध्ये हा दाखला देण्यात आला होता. त्या प्रकरणावरून जर काल आपण पाहिलं तर असीम सरोदे जे ॲडव्होकेट आहेत त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्यात त्यावरून हे जर आज प्रकरण सुनावणीस आलं आणि या संदर्भात जर न्यायाधीशांनी या प्रकरणी जर निकाल दिला तर हे सगळं जे आहे ते ठाकरेंना मिळण्याची शक्यता जास्त आहे. अन्यथा ही सुनावणी लांबली जाईल आणि ते 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे ही जे ती सुनावणी वर्ग केली जाईल. त्यामुळे आज दिवसभरात या सगळ्या संदर्भात जे ते अख्ख्या राजकारणाचं लक्ष लागलंय आणि उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं भवितव्यही या सगळ्या निकालावरती असणार आहे. त्यामुळे दिवसभरात या संदर्भात आणखीन काही माहिती मिळते का, किंवा या खटल्यात आणखीन काही आज निकालात पाहायला मिळतं का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. नक्कीच. धन्यवाद महेंद्र, तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान आतापर्यंत ठाकरे गटानं नेमका युक्तिवाद काय केला होता कोर्टासमोर, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. ठाकरे गट असं म्हणतं, मूळ शिवसेना उद्धव ठाकरेंचीच आहे. आमदार खासदारांच्या संख्येवर पक्षाची मालकी ठरत नाही. शिंदेंचं कृत्य हे सर्वार्थानं बंडच आहे, त्याला अन्य कुठलाही अर्थ जोडू नये. प्रतोदाच्या सूचनेकडे कानाडोळा करणं बेकायदेशीर आहे. राज्यपालांनी विश्वास प्रस्ताव ठेवण्याचे आदेश देणं बेकायदा आहे.
विश्वासाचा प्रस्तावाचा आदेश देऊन राज्यपालांनी शिवसेनेमध्ये फूट पाडल्याचं एका अर्थी मान्य केलं. बंड केल्यावर शिंदे कुठल्या पक्षामध्ये गेले नाहीत, त्यामुळे शिंदेंसह सर्व बंडखोरांची आमदारकी रद्द करावी. 2016च्या नबाम रेबिया केसमधील निर्णयाचा सुप्रीम कोर्टानं फेरविचार करावा. दरम्यान एकनाथ शिंदेंनी काय नेमका युक्तिवाद केला होता त्यांच्या वकिलांनी ते आपण पाहतोय. आम्ही शिवसेनेमध्ये बंड केलं नाही, आम्हीच खरी शिवसेना आहोत. अंतर्गत मतभेदांमुळे हा प्रसंग घडला, आम्ही पक्ष सोडलेला नाही. आमदारकी रद्द करण्याचा अधिकार केवळ विधानसभा अध्यक्षांचाच आहे. आमदारकीवर निर्वाळा देण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला कदापि नाहीये. विश्वास मत घ्या असं सांगण्याचा राज्यपालांना पूर्ण अधिकार आहे. उद्धव ठाकरेंकडे बहुमत नाही असं राज्यपालांना वाटलं, म्हणून त्यांनी विश्वास मत घेण्याचे आदेश दिले. अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांना काढण्याबाबत नोटीस प्रलंबित असताना ते आमदारकी रद्द करण्याबाबत निर्णय घेऊ शकत नाही. दरम्यान सुप्रीम कोर्टातील सुनावणीमध्ये आतापर्यंत काय काय होणार आहे याची उत्सुकता सर्वांनाच आहे. कोर्ट कोणता निर्णय देणार याच्या 3 प्रमुख शक्यता नेमक्या कोणकोणत्या आहेत पाहूयात ग्राफिक्स मधून. सुप्रीम कोर्टामध्ये शक्यता क्रमांक 1 आहे ती म्हणजे शिंदे गटाची कृती बंड म्हणून घोषित होऊ शकते. पक्षचिन्ह उद्धव ठाकरेंकडे हस्तांतरित केलं जाऊ शकतं. आम्हीच खरी शिवसेना हा शिंदेंचा दावा मान्य करत सत्ता स्थापन योग्य ठरवली जाईल. तर शक्यता क्रमांक 3 आहे ती म्हणजे अशी की शिवसेनेचं चिन्ह गोठवून 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे केस वर्ग केली जाईल. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवरती नेमकं काय निर्णय येतो याचा परिणाम केवळ ठाकरे आणि शिंदेंवरतीच होणार नाहीये, तर असे पेच भविष्यामध्ये पुन्हा उपस्थित झाल्यास निर्माण झाल्यास भारतीय राजकारणाची दिशा ठरवणारी असेल. विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट या सर्व संघटनात्मक संस्थांच्या अधिकाराक्ष या केसमध्ये ठरणार आहेत. पाहूया. पक्षाचा आदेश सर्वोच्च की आमदारांचं वैयक्तिक मत? पक्षाच्या आदेशाशी आमदार सहमत नसेल तर काय होणार? आमदाराची स्वायत्तता मान्य केली तर मग प्रतोदाच्या आदेशाला अर्थ तरी काय? सभागृहात आमदारांनी कुणाच्या बाजूने मतदान करावं हा निर्णय पक्षाध्यक्षाचा की सभागृह नेत्याचा? प्रतोदानं दिलेले आदेश पाळले नाहीत तर आमदारकी आपोआप रद्द होऊ शकते का? एखाद्या मुद्द्यावर सभागृहात मतदान न करण्याचा अधिकार आमदारांना आहे का? केवळ आमदार आणि खासदारांच्या संख्येवरती पक्ष कुणाचा हे ठरवता येणार? एका पक्षामध्ये अंतर्गत मतभेद असतील तर विश्वासमत घेण्याचे आदेश घेण्याचा अधिकार राज्यपालांना आहे का? काहीही झालं तरी विरोधी पक्षानं अविश्वास प्रस्ताव आणण्याची वाट राज्यपालांनी का बरं पाहावी? पक्ष, चिन्ह हे देताना निवडणूक आयोगानं कुठले निकष लावले पाहिजे? केवळ सभागृहामध्ये किती सदस्य आहेत यावर पक्ष कुणाचा हे निवडणूक आयोगानं ठरवावं का?